नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संपूर्ण मराठी व्याकरणाची बॅच आपल्या मराठीमय या ॲपवर आपण अपलोड केलेली आहे. लक्षात ठेवा, आपण सुरुवात केलेले विशेषणाचे टॉपिकवर आपलं लेक्चर कालच आपण अपलोड केलेले आहे. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलेले गुणविशेषण, गुणविशेषणामध्ये पण गुण, रंग, आकार, दोष, रूप, गुण सगळीच्या सगळी उदाहरणं घेतलेली आहेत. पोलीस भरतीला आतापर्यंत आलेली सगळी उदाहरणं एका खाली एक दिलेली आहेत. संख्या विशेषण घेतलेले आहे. संख्या विशेषणानंतर सार्वनामिक विशेषणाचं व्यवस्थित डिकोडिंग केलेलं आहे. सार्वनामिक विशेषण आणि दर्शक सर्वनामामध्ये आपल्याला कन्फ्युजन होतं, ते कन्फ्युजन आपण क्लिअर करून घेतलेलं आहे. परत संख्या विशेषणामध्ये गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्व, अनिश्चित यामध्ये गणना क्रम लक्षात राहते, अनिश्चित लक्षात राहते, आवृत्ती आणि पृथकत्व मध्ये जे कन्फ्युजन आहे ते क्लिअर करून घेतलेलं आहे. आणि या गणनावाचकचे परत पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक हे 3 प्रकार आपण समजून घेतलेले आहेत, ज्यामध्ये साकल्यवाचक आपल्याला जे सगळेच्या सगळे साकल्यमध्ये येतं ते कन्फ्यूज करतं कशाला, आवृत्ती आणि पृथकत्ववाचक, आणि त्याचं सगळं कन्फ्युजन क्लिअर करून घेतलेलं आहे. असे हे विशेषणाचे प्रकार आणि त्याच्यासाठी 353 हा आकडा, मूळ 3, नंतर संख्या विशेषणाचे 5 आणि हे गणनावाचकचे 3, असे 353 आकडा लक्षात ठेवला की हे जे संख्या विशेषण, गुण विशेषण, सार्वनामिक विशेषण आणि संख्या विशेषणाचे 5 प्रकार आणि नंतर गणनावाचकचे हे 3 प्रकार सगळ्याच्या सगळं आपल्या डोळ्यासमोर राहणार आहे. आपल्याला सगळे प्रकार, कुठलाही प्रकार विचारला तरी त्याचं उत्तर लगेच निघणार आहे. धन्यवाद.